काय काय प्रश्न आहे? नाही नाही, आम्हाला निरोपच नाही, काय बोलावं त्याच्यावर. नाही बाबा, आम्हाला कसला निरोप नाही. असला तरी आम्ही जाणार पण नाही. कायद्यात कशी अंमलबजावणी करायची, मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढणं सोपं आहे. त्यांना जरी प्रेस ऐकायचं असेल तर सांगून देतो. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, त्या स्वीकारून तुम्ही जे आर काढू शकता. दुसरी गोष्ट, सातारा संस्थांचं हैदराबाद गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थांचं हे लागू करून त्यातील नोंदी नुसार मराठ्यांना उद्यापासून तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता लागू करून. काय करायचं, तीनही चारही गॅझेटियरबद्दल शिंदे समितीकडून अहवाल सरकारनं स्वीकारायचा. बघा बरं का, तो सरकारने स्वीकारायचा. सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाला सुद्धा सरकारनं शिफारस सरकारला करायला लावायची. या दोन शिफारशी झाल्याच्या नंतर सरकार अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्रिमंडळ ते अहवाल ठेवून द्यायची, त्याची अंमलबजावणी करायची. दोन प्रकार आहेत. एक प्रकार, विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्यमंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही म्हणलात रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागलो आहे. ते जर रात्रभर बसले असले तर इतकं खिचकट करायची गरज नाही, एवढा विचार करायची गरज नाही. मी आत्ता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही ते लागू होतं आहे. आत्तापर्यंत सांगितलेली ही पद्धत आणि यापुढं 83 क्रमांकानुसार तत्सम आणि पोटजात म्हणून गॅझेटचा आधार घेऊन तीनही मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. सातारा संस्थांच्या गॅझेटियरबद्दल पण तेच विषय. असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचं अभियान सुरू करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, 83 क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून गॅझेटियरच्या आधारे गॅझेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही 2012च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्याच्या आधारानं गॅझेटियरच्या आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर लागू करत आहोत. त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत. उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय, राज्यभरातले तहसीलदार महोदय
यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबीच आहे. तेच सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते करू शकता. इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही. तरी पण त्यांच्याकडे कायदेतज्ञ आहेत, त्यांच्याकडे महाधिवक्ते आहेत, त्यांच्याकडे लागणाऱ्या सगळ्या प्रोसिजर आहेत. तरी रात्रभर जागायची गरज नाही. केसेस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे. ती प्रक्रिया ते पार पाडू शकतात. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे. तो पण साधा विषय आहे. नोकऱ्या द्यायच्यात, इथून पाठीमागं दिलेल्या आहेत बलिदान गेलेल्या कुटुंबाला, आताही दिल्या पाहिजेत. मला तर अशी माहिती मिळाली, रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारला आहे, त्याचं बलिदान गेलं. देवेंद्र फडणवीसांमुळं 3रा खून झाला आहे आमचा आत्तापर्यंत. देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो. आमच्या आईचं लेकरू गेलं, आईच्या कुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं गेलं, याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटू दे. कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं. मराठ्याची पायदाशी ती म्हणतेच 96 कुळे आहे का नाही का 6 नंबरचे काय माहीत, पण आमचे पोरं मेले. देवेंद्र फडणवीसच्या आईला, त्या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे, आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं. आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दलही बोला अशी आमची अपेक्षा. गरिबाचं लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं, पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला, न्याय तर दिलाच नाही. त्याला अटॅक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं. देवेंद्र फडणवीसच्या आई माऊलीला आमचं तेच विचार नाही. तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या, आईचं काळीज तुम्ही देवेंद्र फडणवीसची आई यात, आईचं काळीज तुम्हीच जाणू शकता. दुसऱ्यासुद्धा आईचं काळीज कसं असू शकतं. त्या आईचं काळीज किती जळालं असन की तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या कुशीतून निघून गेलं कायमचं. एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे. गेलं आमचं लेकरू शेवटी, पण तुम्ही नाही आरक्षण दिलं. इतकं आमचा जीव, आई इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केला आहे का? ह्या मराठ्याच्या लेकरानं कुठंही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं, इतका स्वस्त आमचा जीव झाला का? आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलरशाही आहे का? कारण आणखीनही वेळ हातातून गेलेली नाही. आम्ही हक्काच्या पलीकडं मागत नाहीत, पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरगं कुठल्याही थराला जायला लागलं, ती वेळ आई येऊ देऊ नका. एकदा जर लोक उसळले तर काहीच बघणार नाहीत. आणखीन वेळ हातातून गेली नाही. आमची विनंती आहे, आमच्या सगळ्या लेकरांना लागतं ते आरक्षण द्या. आणि पुन्हा शेवटी सांगतो, तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो, तर शेवटच्या शब्दात सांगतो, तुम्ही मला तळपू नका. मी उपोषणाला बसलो आहे, तुम्ही शांत राहा, कुठं रस्ते अडू नका. तुम्हाला जर माझं नसेल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून देऊन घरी जातो. आणि मी तुमच्यासाठी करतो, मी तुमच्यासाठी झगडतो. माझं अंग थरथर कापतं आहे आता. इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी.
म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये. आत्तापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही, ही मला पक्की गॅरंटी आहे. मी माझ्या समाजावर माझ्या मुलाबाळापेक्षा आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो मी, आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना, तुम्ही संयम शांतता ठेवा. कुणीही कुठंही कसलाच धिंगाणा करू नका. इथं आझाद मैदानला येऊन बसा. आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना सांगणं आहे की माझी ही तळमळ आणि तळतळ तुम्ही त्या CSTला इकडं तिकडं असणाऱ्या पोराला जाऊन सांगा, आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको, पाटलाला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही. तुम्ही आझाद मैदानला सगळे चला. हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळी शांतता ठेवावी. तुम्ही फक्त शांततेत कुंकड फिरा, पण शांतता ठेवा, माझं हे म्हणणं आहे. म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतो, सगळ्याला जाऊन सांगा, शांतता राहू द्या, आरक्षण घेऊ. आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाही आहेत. ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची तयारी केलेली, फक्त ते वाट बघतायत ते टप्पा कधी येतो आहे. इतका समजदार माझा समाज झालेला आहे. आता हुल्लडबाजी करत नाही. फक्त पोरांना जाऊन सांगा, माझा निरोप, पाटलाला डाग लागन, पाटलाला त्रास होईल असं एक काम करायचं नाही. जे कोण रस्त्यात उभा राहिलेत, गाड्या लावल्यात, त्यांनी मैदानाला लावा आणि तुम्ही आझाद मैदानाला चला. असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं, ही सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणं आहे. आणि मला विनंती करायची वेळ माझ्या समाजाला येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे.